तर आता लयच खतरनाक गोष्ट झाली गाईस. आम्ही फात बसलो मोबाईल आणि बकरी खोटं गेली की चरत चरत आणि कोटच दिसन झाली. हे इकडं पण नाही, इकडं मागं पण नाही. अर्रा 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 अर्रा. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी आहो सध्या मामाच्या गावाला आणि मामाचे डेंगर. तो नाव काय रे? आदित्य. तो नाव काय रे? कृष्णा. हा, कृष्णा. कृष्णा नाव आहे म्हणते याचं, पण यातला आम्ही गोकुळ गोकुळ म्हणतो. आय मीन गोकुळ्या म्हणतो मजाक मजाक मध्ये. तर हे पा, हे याची बकरी. त्या बकरीला चाललो आम्ही जंगलात चारायला. आणि जंगल हा किती पिल्ले दिले? 3 पिल्ले. देखिए गाइस, इसको 3 पिल्ले हो गए. तर बकरीने 3 पिल्ले दिले म्हणते. आणि हिंदी मधून नाही, मराठीत बोलायचं. हे हिंदी मध्ये याला लयच बोलू वाटते ब्लॉग म्हणल्यावर. दो बोकडे, एक पाठ. एक पाठ. आता पण हिंदीच्याच क्रेज मध्ये आहे, मराठी जास्ती बोलत नाही वाटते. असं बोलते, पण व्हिडिओ चालू केला याची हिंदीची आत्मा जागृत होते. तर चला भेटू तुम्हाला जंगलात. आणि बॅग दिसत असेल मागं, कॉलेजचा असाइनमेंट होता त्याच्यासाठी आणला इकडे मामाच्या गावात. तर हे बघा गाईस, इथे एक गाडी आहे. ही गाडी कोणाची आहे माहित आहे का? ही गाडी आहे माझ्या आईच्या मामाची, देवराव साबळे यांची. तर इथं जवळपास आलो आता जंगलात आणि जराशी समोर जायचं आपल्याला. तर जाऊ समोर. हा हा. तर हे पहा गाईस, एका रबरची पॉवर 2 लिटरच्या बॉटलला आधारच उचलला. आणि एकदम नॉर्मल रबल आहे, छोटावाला. द पावर ऑफ रबल, ऐसी ताकत होनी चाहिए मैं आप में. तो हमारा जंगल आला आहे. हे बा, हे पूर्ण जंगल, पूर्ण जंगल एरिया. आणि इथं वावर. आणि इथं समोर नाही का ग्रँडफादरचं, नाही ग्रँड नानाजीचं घर आहे. घर म्हणजे वावर आहे, दाखवतो तुम्हाला. बघा गाईज, इथला एकदम नजारा, एकदम थंडीगार हवा सुटायली इथं वावरात. हे पा, हे. तर हे गाईज, हे आहे आपल्या खेड्यापाड्यातले एकदम एकदम सुंदर, एकदम थंडीगार हवा. तर हे पहा, इथं बकरी चरायली आमची. हे गोकुळ्या, सबस्क्राईब कर म्हणा जोरात. तर चला गाईज, खाली जाऊ आता. लय म्हणजे वावरात खेड्यापाड्यातले लय भारी, म्हणजे वावरात लय भारी राहते नजारा, नैसर्गिक सौंदर्य. हा, 4G नेटवर्क आलं रे इथं. गावात रेंजच राहत नाही. बकरी तू चर इथं आता. आम्ही बसतोय का झाडाखाली. हिच्या खाली काय रे, कुटार आहे का? तर हिच्या खाली कुटार आहे गाईज. चला समोर जाऊ आता. बा, तुरीचे झाड, पण तुरीच्या शेंगा लागून गेल्या की आता लागायल्या बे? होय, लागायल्या का? बर. तर इकडे कसं आहे माहित आहे का गाईज, एकदम माळावर शेत आहे आणि इकडे पाणी काय जास्ती नाही आहे. तिथं काय म्हणते, तळ आहे, म्हणजे खड्डा खोदलेला JCB मोठा, पण त्याचं पाणी काय जास्त दिवस टिकत नाही. इकडं पाण्याची लय म्हणजे गंभीर समस्या आहे पाण्याची. त्याला मराठीमध्ये टंचाईमध्ये असं म्हणते वाटते, पण टंचाईचा अर्थ मला माहित नाही कन्फर्म. हा हा, आटते पाणी. थँक्यू आदित्य. यू हा काय इकडून रस्ता आहे का? मला वाटलं इकडून काय वानरगिरी भूस आहे का बा. बकरी आपल्या सोबतच आहे ती, म्हणजे तूरगीर खात नाही का? हा, इथं बसाव का? अरे बा गाईज, आपण इथं बसणार आहोत. इथं ऑल राईट गाईज, आलो शेतामध्ये. आलो ना, सबस्क्राईब कर म्हणते. थँक्यू ब्रो. हमारे जो बकरी के छोटे बच्चे थे वो इधर नहीं उधर ही थे, और उधर जेल में थे. म्हणजे याचं असं म्हणणं आहे की याची जी बकरी आहे, ही वाली बकरी, हे तिथं चरायली ती, ही नाही का इथं जनली होती. इथंच तिच्या बकरीनं 3 पिल्ले दिले होते. कुठं? इकडं का? अबे हिंदी काऊन बोलायली बे, मराठीतून बोला ना. हा, इथं कुठं खाली? इथं का? इथं का? हा, इथं जनली होती म्हणते गाईस. आणि तिचे पिल्ल्याला ठेवलं आम्ही घरी, कारण की लहान आहे. तर आता काय त्याची माळागिळानं फिरायचे आणि झाले नाहीत ते तंदुरुस्त. जराशी मोठे झाले की त्याला पण सोबत घेऊ आपण. तर आता लयच खतरनाक गोष्ट झाली गाईस.
आम्ही फात बसलो मोबाईल आणि बकरी खोटं गेली की चरत चरत, आणि कोटच दिसन झाली. हे इकडं पण नाही, इकडं मागं पण नाही. अरा अरा टिपके. अर्रा 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 अर्रा. आता शेवा खा लागते घरी जाऊन. आता आम्ही तर मार खातो. तुमच्या दोघांवर रट्टे. आता कुठं गेली तर गेली कुठं? हे काळ काळ काय दिसायला बे? बच्चे ते तुझी शेरावशी हो शेरात नाही बसून दिवशी पहिल्या दिवशी शेरात बसत नाही दिवशी त्याला बसणार. अब क्या करे, कोई बात नहीं, खा लेंगे मार और गाली. तर हे बघायचं, वाटलं नाही घरी येईल म्हणून, पण ही शेंबड्या नाकाची घरी आली. हे बघ, आली का तू घरी? आली एकलीच आम्हाला सोडून? हा, घरी एकलीच आली सोडून? बघायचं असं राहते त्याला. घर सगळं माहित राहते, घरदार रस्ता सगळा पाठच राहते. ते गेलं ना चाबी आणायला, घर लॉक आहे. हे बघ, तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर घर पण लॉक आहे, घरी कोणीच नाही. आणि आम्ही काय सोबत बकरीच्या आलो नाही, बकरी झाली एकलीच. हे बघ, हे लॉक आहे घर, कुलूप आहे दरवाजाला. खोल लवकर. ही शेंबड्या नाकाची इथं आली. हिला काय दूध गीत पाजायचं काय मग? पिल्ल्याला दूध पाजायचं काय? तर मग गाईस सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लाईक करा. टाटा.